नमस्कार. द स्टी स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला बोटनेकमध्ये नवीन प्रकार दाखवणार आहे. तर आपल्या जे मी दाखवत आहे ती स्लीव्ज डिझाईन आहे आणि मी बॅक पहा छोटेच काठ आहे आपले, त्याच्यामध्ये मी डिझाईन बनवलेली आहे. तर चला मी आता तुम्हाला नवीन डिझाईन कशी बनवायची ते सांगणार आहे. तर मी आता पेपर कटिंग पुढच्या भागामध्ये दाखवणार आहे. आज मी कापडावर कशी डिझाईन करायची ते दाखवत आहे. तर चला मी डिझाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि कॅनव्हास पण लावून घेतलेला आहे अस्तरला. तर मी आता कॅनव्हास कटिंग करीत आहे. कॅनव्हास आणि अस्तर सेम कटिंग करून घ्यायचं. आता मी ते ऑलरेडीच आधीच प्रेस करून घेतलेलं आहे. आता पुढच्या भागामध्ये ह्या ब्लाऊजची मी कटिंग पण तुम्हाला दाखवणार आहे. आता आपलं कटिंग झालं. आता एका बाजूने आपण पाव इंच फोल्ड करून घ्यायचं, पूर्ण साईडने पाव इंच फोल्ड करून घ्यायचं. आता मेन कापड आणि अस्तर एकावर एक ठेवून टीप मारून घ्यायची. पहा, मेन कापड आणि अस्तर पिना लावून घ्यायच्या जेणेकरून कापड सरकणार नाही. पूर्ण पाव इंचावर साईडने टीप मारून घ्यायची. आता मध्ये साईडला टीप मारल्यानंतर मिडलला पण टीप मारून घ्यायची आपल्याला पाव इंचावर एकसारखी. सारखा पण प्लेन हात लावून घ्यायचा जेणेकरून कापड सरकणार नाही व्यवस्थित.
आता मी काठाला मध्ये टीप मारून क्रॉस घेतली आणि बरोबर मिडलला क्रॉस फक्त टीप मारून घ्यायची, बरोबर मिडलला पकडून पाव इंचावर पुन्हा टीप मारून घ्यायची बरोबर. आता मी तिथं छोटे छोटे 2 प्लेट्स टाकते कारण की तिथं थोडासा गळा वळतोय, जेणेकरून ते गळा झाल्यानंतर वरती होत नाही असं, म्हणून 2 प्लेट्स छोट्या छोट्या मारून घ्यायच्या. आता आपण कॅनव्हासची पट्टी नाही का केलेली होती अस्तरवर, ती आता ह्या डिझाईनवर ठेवायची. आणि पाव इंचावर टीप देऊन आतमध्ये आपल्याला छाट मारायचं नंतर, आणि बरोबर फोल्ड करून घ्यायची दाखवल्याप्रमाणे. फक्त मिडलला टिप, वरती टिप द्यायची नाही, मध्येच फक्त. आता बरोबर मिडलला टिप छाट मारायची, सॉरी.
पॉईंट आला पाहिजे. नंतर छोटे छोटे छाट मारून घ्यायच्या. नंतर आतमध्ये कॅनव्हास टाकून जेवढा राऊंड आहे तेवढाच फक्त दाबटीप द्यायची आपल्याला. बरोबर कोणी काढायचे आणि प्रेस करून घ्यायचे आपल्याला नंतर ते. आता आपण पहिलं प्रेस छोटंसं मी नाही का काढून घेते आहे आणि नंतर प्रेस करणार आहे. आता पूर्ण पाव इंचावर पुन्हा आपल्याला टीप द्यायची. आता आपण आधीच प्रेस करून घेतलेलं आता साईडनी पूर्ण पॅक करून घ्यायचं आपल्याला. अंगाळ्याला पण वरती सरळ पट्टी काढून आपल्याला फोल्ड करून घ्यायचं पॅक केल्यानंतर. तर चला तोपर्यंत बॅक डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक पण करायला विसरू नका. अतिशय सुंदर आपली डिझाईन झालेली आहे.